नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहे फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय। मित्रांनो, दीर्घकालीन गुंतवणूक भाग 6 आहे। याच्या आधी आपण पी रेशो, इबिटा, जीडीपी म्हणजे काय असतो, रेव्हेन्यू वर्सेस प्रॉफिट असे निरनिराळे एपिसोड बघितलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्निंग पर शेअरवर आपण डिवोटेडली एक सेपरेट एपिसोड त्याच्यामध्ये बनवलाय। ते एपिसोड जर तुम्ही बघितले नसतील तर पुढे जायच्या आधी ते एपिसोड नक्की बघा, जेणेकरून आधी जे आपण कव्हर केले ते तुम्हाला नीट समजेल। आतापर्यंत बघितलेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेले असतील किंवा याच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओंचे जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर माझं हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। खाली सबस्क्राइबचं बटन दिसतंय ते लगेच दाबा, उजवीकडे बेल आयकॉन आहे तो हिट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट सेक्शनच्या थ्रू नक्की कळवा। चला तर पाहूया फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये पाहणार आहे मित्रांनो, फेस व्हॅल्यू काय असते। कुठलाही स्टॉक जेव्हा इश्यू होतो एक्सचेंज वरती तेव्हा इश्यू होताना त्याची असलेली किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू। इश्यू होतो म्हणजे काय, जेव्हा एखादी कंपनी ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणार असते तेव्हा जितकी इक्विटी त्यांना मार्केटमधून रेज करायची असते त्या इक्विटीचं कॅल्क्युलेशन करताना आणि नंबर ऑफ शेअर्स काढताना एक व्हॅल्यू ही त्या कंपनीची फेस व्हॅल्यू म्हणून ठरवली जाते। याचा मुख्य जो उपयोग असतो की इक्विटीमध्ये नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करताना आकडेमोड करायला सोयीस्कर पडावं म्हणून सरसकट त्याची व्हॅल्यू 10 किंवा ₹1, ₹5, ₹2 अशी ठेवतात। अर्थात हे आपल्याला आत्ता लगेच समजणार नाही, त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो मग तुम्हाला चांगलं समजेल। जनरली मित्रांनो, बऱ्याच ज्या कंपन्या असतात त्या डिव्हिडंड आणि स्प्लिट हे सुद्धा फेस व्हॅल्यूवरती देतात। आता आपण फेस व्हॅल्यू ही उदाहरणासहित इथे पहिले बघूया। समजा मित्रांनो, एक कंपनी आहे जी कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते आणि तिथे समजा त्या कंपनीमध्ये 4 गुंतवणूकदार आहेत, 4 शेअर होल्डर्स येणार आहेत आणि या 4 शेअर होल्डर्सकडे प्रत्येकी 100 रुपये हे गुंतवणुकीकरता आहेत। तर इकडे त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक जर आपल्याला काढायची झाली तर ती गुंतवणूक होईल ₹400। आता 400 रुपये ही एकूण गुंतवणूक झाली आणि प्रत्येकी जर तुम्ही इथे गुंतवणूक बघितली तर 100 रुपये प्रत्येकाची गुंतवणूक झाली। आता 100 रुपयामध्ये आपण 3 प्रकारे फेस व्हॅल्यूच्या माध्यमातून ही रक्कम मांडू शकतो। उदाहरणार्थ, जर फेस व्हॅल्यू 100 रुपये ठेवली तर तुम्हाला किती शेअर मिळणार? 1। टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट होते 100 रुपये। तसंच फेस व्हॅल्यू ही 10 रुपये ठेवली तर तुमचे नंबर ऑफ शेअर्स किती होतात? 10 आणि अमाऊंट किती होते? 100। आणि तिसरं, सेम अमाऊंटला नंबर ऑफ शेअर 100 आणि फेस व्हॅल्यू मी किती ठेवली? 1 रुपया, तर त्याची सुद्धा अमाऊंट किती होते? 100। तर मित्रांनो, तिन्ही व्हॅल्यूसाठी माझी जी अमाऊंट आहे ती 100 रुपयेच आहे, म्हणजे माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती चेंज होत नाही। पण माझ्या सोयीसाठी आणि माझ्या आकडेमोडीसाठी मी त्याला फेस व्हॅल्यूच्या माध्यमातून सोयीस्कररित्या बदलून घेऊ शकतो। मात्र माझी जी इन्व्हेस्टेड अमाऊंट असते किंवा जी इक्विटीमधून येणारी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असते ती मात्र चेंज होणार नाही। तर हा जो उपयोग असतो मित्रांनो तो फेस व्हॅल्यूचा उपयोग असतो। साधारणपणे बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स ची फेस व्हॅल्यू तुम्हाला 1 रुपया, 10 रुपया, 2 रुपये वगैरे अशी दिसेल आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ही कसली नेमकी किंमत आहे। तर मित्रांनो, नंबर ऑफ शेअर्स जे इश्यू होतात त्या प्रत्येक शेअर मागे टोटल इक्विटी कॅल्क्युलेट करताना आपण एक अमाऊंट डिसाइड करतो आपल्या आकडेमोडीच्या सोयीसाठी। ती व्हॅल्यू असते मित्रांनो फेस व्हॅल्यू। तर ही व्हॅल्यू तुम्ही नक्की लक्षात ठेवा। फेस व्हॅल्यू म्हणजे आकडेमोडीच्या सोयीसाठी आपण जे प्रत्येक शेअरला एक ठराविक रक्कम त्याच्या नावापुढे लिहितो ती असते फेस व्हॅल्यू। फेस व्हॅल्यू वरनं डिव्हिडंडचं एक उदाहरण तुम्हाला मी इथे सांगतो। मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की
₹2.5 डिव्हिडंड दिलेला आहे. ह्या एका कंपनीचा मी इथे दिलेला आहे. इथे ₹1.60 डिव्हिडंड दिलाय, इथे 80 पैसे डिव्हिडंड दिलाय, इथे पुन्हा ₹1.60 दिलाय, इकडे 80 पैसे दिलाय आणि इकडे मात्र दिसताना आपल्याला दिसतोय की 250 पट डिव्हिडंड दिलाय, 160 पट दिलाय, 180 पट दिलाय. आता इकडे बघा बहुतांश वेळी ठिकाणी 1.6 रुपीज दिलाय. तर मित्रांनो हे 160% वगैरे हे कशाचे आहेत? तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा जो कुठलाही शेअर असणार आहे त्या शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे, त्या शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे, त्या स्टॉकची जी फेस व्हॅल्यू आहे ती असणार आहे ₹1. तर या फेस व्हॅल्यूवरती तुम्हाला जो डिव्हिडंड दिला गेला तो या फेस व्हॅल्यूवरती दिलाय. म्हणजे कधीही जर तुम्ही कुठल्याही कंपनी शेअर घेऊन ठेवले तर कंपन्या तुम्हाला जनरली मेल पाठवत असतात की आम्ही या क्वार्टरला किंवा या अॅन्युअली हा डिव्हिडंड दिला. तर तो डिव्हिडंड नक्की कसा त्यांनी दिला हे तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला त्या स्टॉकची फेस व्हॅल्यू ही माहिती पाहिजे. अर्थात ही काही एकच पद्धत नाही डिव्हिडंड द्यायची, दुसऱ्या पण पद्धती आहेत, पण जो डिव्हिडंड जनरली दिला जातो तो फेस व्हॅल्यू वरती दिला जातो. त्यामुळे इथे बघा तुम्ही ₹1 फेस व्हॅल्यू आहे, ₹2.5 जो आहे तो डिव्हिडंड दिलाय, इथे ₹1.60 दिलाय म्हणजे 160 पट जो आहे तो डिव्हिडंड दिलाय. इकडे बघा 80 पैसे म्हणजे 80% फेस व्हॅल्यूच्या 80% डिव्हिडंड दिलाय. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही वाचायला शिकाल आणि स्टॉक मार्केटमध्ये जे काही बरेच वेगवेगळ्या कॉर्पोरेट ऍक्शन्स असतात त्या तुम्हाला समजायला लागतील आणि एका अर्थाने तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लिटरेट व्हाल, म्हणजे सुशिक्षित व्हाल किंवा शिक्षित व्हाल. चला मित्रांनो पुढे जाऊया. आता मित्रांनो बुक व्हॅल्यू अर्थात एक अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. बुक व्हॅल्यू साठी तुम्हाला एक भागाकार करायचा आहे, अत्यंत सोपा भागाकार आहे. कॉमन इक्विटीला नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअरने डिवाइड करायचं आहे. नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर काय असतात ते मी एका आधी व्हिडिओमध्ये अत्यंत सखोल असं समजावून सांगितलेलं आहे. तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही व्हिडिओ बघा. मला असं वाटतं की मी अर्निंग पर शेअरच्या व्हिडिओमध्ये नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर अत्यंत व्यवस्थित समजावलेलं आहे. तर तुम्ही एकदा ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर काय असतात हे तुम्हाला क्लिअर होईल. दुसरे मित्रांनो कॉमन इक्विटी, जे मी आतापर्यंत एक्सप्लेन केलं नाहीये, मी आता एक्सप्लेन करतो. मित्रांनो इथे बॅलन्स शीट वरती आपण दोन गोष्टी जनरली धरतो. ऍसेट्स ज्याच्यामध्ये त्या कंपनीकडे असलेली एखादी लँड, मग ती बांधलेली सुद्धा असू शकते, त्याच्यावर काही इन्फ्रास्ट्रक्चर पण असू शकतं, वॅकंट लँड पण असू शकते, बिल्डिंग्स त्यांनी काही बांधलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग्स किंवा काही ज्याला म्हणू शकतो ऑफिसेस वगैरे असतील ते पण स्वतःच्या मालकीची असली पाहिजेत. मशिनरी आणि इक्विपमेंट्स म्हणजे तिकडे फॅक्टरी असेल, मी अर्थात तिथे फॅक्टरी लिहिलेलंच आहे, आणि मशिनरी आणि इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये असतील तर ती, आणि फर्निचर काही ऑफिस फर्निचर असू शकतं किंवा XYZ अजून काही दुसरं फर्निचर असू शकतं, हे सगळे मिळून त्या कंपनीचे ऍसेट्स बनतात. आता मित्रांनो पाहूया लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे काय? ऍसेट्स म्हणजे मित्रांनो जे तुमच्याकडे असतात आणि ते तुम्ही कर्ज काढून तुमच्या पैशातनं उभे केलेले असतात, ते असतात ऍसेट्स. आणि ऍसेट्सच्या अगेन्स्ट ज्या असतात त्या असतात लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे या गोष्टी तुम्ही देणं लागता. कुठल्या कुठल्या गोष्टी आपण देणं लागतो? तर इन्कम टॅक्स देणं लागतो, अकाउंट्स पेएबल म्हणजे अकाउंट्समध्ये तुम्ही काही कच्चा माल घेतलेला असेल किंवा तुम्ही काही ज्याला म्हणू शकतो प्रोसेस्ड असं मटेरियल घेतलेलं असेल तर ते सगळं तुम्ही अकाउंट्स पेएबल मध्ये, किंवा जे काही तुम्हाला पगार वगैरे तुम्ही देणार आहे ते सगळं अकाउंट्स पेएबल मध्ये येणार. मॉर्गेज पेएबल म्हणजे कंपनीच्या नावावर तुम्ही काही मॉर्गेज लोन घेतलंय, कंपनीचं काही लँड किंवा मशिनरी काही गहाण टाकून जर तुम्ही लोन घेतलं आहे किंवा दुसऱ्या काही माध्यमातून, उदाहरणार्थ तुम्ही शेअर्स टाकून सुद्धा घेऊ शकता, तर अशा प्रकारची काही जी कर्ज असतील ती. अनअर्न्ड रेव्हेन्यू म्हणजे काय? माल तुमच्याकडे तयार आहे पण तो माल अद्याप तुम्ही मार्केटमध्ये विकलेला नाहीये, तो विकल्यानंतर तुम्हाला पैसे येणार, त्याला आपण म्हणतो अनअर्न्ड रेव्हेन्यू. आणि इंटरेस्ट पेएबल, जर काही तुमच्याकडे लॉंग टर्म लोन असतील, मॉर्गेज लोन सोडून काही तुमच्याकडे शॉर्ट टर्म लोन असतील, त्या सगळ्यावरती जो इंटरेस्ट तुम्हाला भरावा लागतो त्या मित्रांनो असतात लायबिलिटीज. आता पाहूया बॅलन्स शीटवर कॉमन इक्विटी म्हणजे काय असते. ऍसेट्स तुमचे जे असतात ते तुम्ही स्वतः लोन करून किंवा तुम्ही इतर माध्यमातून किंवा तुमच्याकडे असलेले पैसे हे करून तुम्ही त्या कंपनीमध्ये तुम्ही जे ऍसेट्स घेतलेले असतात किंवा त्या कंपनीने
तुमची कंपनी असेल तर तुम्ही घेतलेला असाल, किंवा दुसरी जर कंपनी असेल तर त्या कंपनीच्या प्रमोटर्सनी त्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक केलेली असते, स्वतःचे पैसे टाकून ते ॲसेट घेतलेले असतात, ते ॲसेट्स आहेत. आणि दुसरे मित्रांनो लायबिलिटीज, मग कंपनी चालवण्याकरता तुमच्या काही लायबिलिटीज असतात. त्याच्यामध्ये आता मी इकडे याच्यामध्ये लिहिलेले आहे बघा. पहिले दिलेले आहे कॅश आणि मार्केटेबल सिक्युरिटीज. अकाउंट्समधून तुम्हाला किती पैसे यायचे ते, प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंट, हे मिळून तुमचे मित्रांनो टोटल ॲसेट झाले. इकडे बघा त्या कंपनीकडे टोटल ॲसेट्स आहेत 6, मला वाटतं किती आहे हा आकडा, 65 लाख जवळपास त्यांच्याकडे ॲसेट आहेत. आणि अकाउंट्स पेएबल किती आहेत, तर करंट पोर्शन ऑफ लॉंग टर्म डेप्ट आहे, काही कर्ज आहे कंपनीवर, तर टोटल करंट लायबिलिटीज दिलेले आहेत. तर त्यांनी बघा ॲसेट्समधनं लायबिलिटीज आपण ज्या आहेत त्या 40 लाखाच्या लायबिलिटीज आपण मायनस करणार आहे. आणि जे शिल्लक राहिलंय ती शेअर होल्डरची इक्विटी, अर्थात ती रक्कम इकडे आहे बघा, मी गोल केलेलीच आहे ऑलरेडी, तरी पुन्हा एकदा गोल करतो. 25 लाख रुपये ही शेअर होल्डरची इक्विटी. म्हणजे उदाहरणार्थ उद्या कंपनी बुडली तर शेअर होल्डरला काय मिळणार? शेअरची व्हॅल्यू तर तुमची 0 झालेली असणार किंवा कमी झालेली असणार, मग कंपनीला काय मिळणार? तर कंपनीला त्या केसमध्ये चुकून कंपनी आला तर शेअर होल्डर्सला काय मिळणार? तर शेअर होल्डर्सला मित्रांनो हे जे काही ॲसेट्स मायनस लायबिलिटी करून जे पैसे उरतात ते शेअर होल्डर्सची इक्विटी हे त्यांना मिळणार. त्यामुळे ज्या कर्जबाजारी झालेल्या कंपन्या असतात त्यांच्याकडे लायबिलिटीज जास्त असतात, ॲसेट्सच नसतात, तर त्या केसमध्ये मित्रांनो शेअर होल्डरला काहीही मिळत नाही. तर हा मित्रांनो अर्थ आहे तुमचा कॉमन इक्विटीचा. आता आपण मेन पॉइंट येऊया. बुक व्हॅल्यू कशी काढायची बघा. इथे मी लिहिलेलं आहे कॅश कंपनीकडे 10 लाख रुपये आहे, त्यामुळे मी इथे दाखवतो कंपनीकडे असलेली कॅश 10 लाख आहे. रिअल इस्टेट त्या कंपनीचा टोटल जे आहे ते 1 करोडचा आहे. मशिनरी त्या कंपनीची किती दिलेली आहे? 50 लाख रुपयाची त्या कंपनीकडे मशिनरी आहे. आणि असं सगळं मिळून त्या कंपनीकडे 1,60,00,000 रुपयाची जी आहे ते टोटल ॲसेट्स आहेत. आणि अकाउंट्स पेएबल मध्ये काय आहे तर 1 करोड रुपये देणं लागते कंपनी, त्यांचे जे काही वेंडर्स असतील बाकी किंवा जे काही त्यांनी मटेरियल भरलेलं असेल त्याच्या अगेन्स्ट. इन्कम टॅक्स कंपनी किती देते? इन्कम टॅक्स मित्रांनो तुम्हाला भरावा लागणार. इन्कम टॅक्स तुम्ही भरत नाही, कारण हा इन्कम टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटला देता. जे काही तुमचं इन्कम होतं ते इन्कम टॅक्स किती तुम्ही देताय ह्याला, इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला तुम्ही किती देताय? 10 लाख रुपये. आणि लॉंग टर्म लोन माझ्यावरती 30 राहायचं, ते कुठल्याही प्रकारचं लोन असू शकतं. लेस टोटल लायबिलिटीज, म्हणजे टोटल जे वरती ॲसेट्स आपण काढलेत त्याच्यातनं या लायबिलिटीज ज्या आहेत त्या काय करायच्या? मायनस करायच्या. मी ते मायनस असं लिहितो. आणि टोटल माझ्याकडे किती शिल्लक राहतं? 20 लाख रुपये माझे नेट ॲसेट्स. आता माझे नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स किती आहेत? 50,000. त्याने मी 20 लाखाला डिवाइड करतो. ही माझ्या मित्रांनो कंपनीची आली बुक व्हॅल्यूज. ओके, बुक व्हॅल्यू आली. ओके, मला वाटतं की तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे ॲसेट्स लायबिलिटीज तुम्ही कॅल्क्युलेट करून स्वतः एखादा एक्झाम्पल तुम्ही घरात सोडून बघू शकता, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की त्या कंपनीची बुक व्हॅल्यू एक्झॅक्टली कशी काढली आहे, जी अत्यंत महत्त्वाची असते. त्याच्या रिलेटेड अजून एक रेशो सुद्धा बघणार आहे आपण, पीबी रेशो, पण आत्ताच्या एपिसोडमध्ये नाही, पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहे. अर्थात मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की फेस व्हॅल्यू काय आहे, बुक व्हॅल्यू काय आहे. आता लास्ट मी इथे मनी कंट्रोलवरनं एक स्क्रीनशॉट घेतलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या व्हॅल्यू दाखवतो. पहिले एक व्हॅल्यू तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू. ती म्हणजे आत्ता त्या शेअरची किंवा स्टॉकची जी करंट मार्केटमध्ये प्राइस आहे दॅट इज द मार्केट व्हॅल्यू. इथे फेस व्हॅल्यू हिंदुस्तान युनिलिव्हरची आहे ₹1 आणि बुक व्हॅल्यू त्याची कॅल्क्युलेट करून आलेली आहे 35.11. त्याच्यात परत त्यांनी 2 कलर दिलेत, ते कसले दिलेत त्याच्यासाठी आपल्याला एक परत सेपरेट एपिसोड बघायचा. पण आता आपण लक्षात ठेवू 35.11 ही त्या कंपनीची बुक व्हॅल्यू आहे. तर आजचा एपिसोड तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे. नसेल समजला, तुमचे काही डाऊट्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. मी तुम्हाला पर्सनली तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करायचा माझ्या परीने प्रयत्न करीन. धन्यवाद.